विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी अखेरचे 2 दिवस महाविकास आघाडीचा संभ्रम कायम। उद्धव ठाकरे उमेदवार असतील की नाही याचा फैसला अजून नाही, मनधरणीचे प्रयत्न सुरू। विधान परिषद यादीवरून भाजपचा सावध पवित्रा। अर्ज भरायच्या अखेरच्या दिवशी यादी जाहीर करणार। 14 जणांची नावं घेऊन प्रदेशाध्यक्ष दिल्ली दौऱ्यावर। रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्तीची मुदतवाढ देण्याचा निर्णय आज घेणार। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती। तर मराठी बोलणार नाही हा माज खपवून घेणार नाही, सरनाईकांनी ठणकावलं। बुलढाण्यात आज आमदार संजय गायकवाड यांच्या घरावर मोर्चा काढणार। प्रकाशक प्रशांत आंबेंसह डाव्या पक्षाचे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सहभागी होणार। कोल्हापुरात परतवाड्यासारखी घटना। तरुणींचे व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केल्याचा प्रकार। आरोपी शाहिद संदेला अटक। पुलाची शिरोली गावकऱ्यांकडून आज बंदची हाक। अशोक खरातची पत्नी कल्पना खरात अजूनही फरार। गेल्या महिन्याभरापासून कल्पनाला शोधण्यात पोलिसांना अपयश। शिर्डी अहिल्यानगरमध्ये शोध सुरू। टीसीएस धर्मांतराची मोडस ऑपरेंडी कोर्टातल्या युक्तिवादादरम्यान उघड। पीडित मुलीला मलेशियाला पाठवण्याचा कट होता। धर्मांतरासाठी मालेगावातले काही जण सहभागी। आरोपींनी पीडितेचं नावही बदललं होतं। मीरा रोड येथील चाकू हल्ला प्रकरणाची एटीएस कडून चौकशी सुरू। आरोपीकडे आढळलेल्या चिठ्ठीत आयसिस, जिहाद, गाझा शब्दांचा उल्लेख। सूत्रांची माहिती। इराणचा चर्चेसाठी अमेरिकेला नवा प्रस्ताव। होर्मुझ आणि अणु कार्यक्रमावर चर्चा करण्याबाबत उल्लेख। डोनाल्ड ट्रम्प मात्र इराणच्या नव्या प्रस्तावावर नाखुश। होर्मुझमधल्या तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा वाढ। आठवड्याभरात कच्च्या तेलाच्या किमती 15% महागल्या। कच्चं तेल प्रति बॅरल $98 वरून $108 वर। महाराष्ट्रासह देशभरात 50 जवळ पारा। उष्णतेनं सर्वसामान्य त्रस्त। अमरावती, वर्ध्यात तापमान 46 अंशांवर तर 29 तारखेपासून 2 दिवस पावसाचा अंदाज। नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे। बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आपण पाहताय एबीपी माझा। दाऊदचा साथीदार सलीम डोलाच्या मुसक्या आवळून त्याला भारतात आणण्यात आलंय। सलीम डोलाला आज दिल्लीमध्ये आणलं गेलंय। गुप्तचर यंत्रणांच्या समन्वयानं ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे। तुर्कस्तानातील इस्तंबूल इथे अटक झाल्यानंतर भारतात त्याचं प्रत्यार्पण करण्यात आलंय आणि पुढच्या चौकशीसाठी मुंबई पोलिसांच्या त्याला ताब्यात देतील अशी शक्यता आहे। दिल्लीतल्या विमानतळावर सलीम डोलाला आणलं गेलेलं आहे। तर दाऊदचा साथीदार सलीम डोलाला भारतात आणलं गेलंय। तुर्कस्तानच्या इस्तांबूलमधून त्याला अटक करण्यात आली आहे आणि त्यानंतर भारताकडे त्याचं हस्तांतर करण्यात आलेलं आहे। सलीम डोलाच्या तपासातून काय माहिती उघड होते हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। इस्तांबूलमध्ये त्याला अटक करण्यात आली आणि त्यानंतर त्याला भारतात आणलं गेलेलं आहे। पुढच्या चौकशीसाठी सलीम डोलाचा ताबा मुंबई पोलिसांना दिला जाणार आहे। त्यामुळे मुंबईचा आणि भारताचा मोठा शत्रू असलेल्या दाऊद इब्राहिमचा हस्तक असलेल्या सलीम डोलाला मुंबईमध्ये आणण्यात आलेला आहे, दिल्लीमध्ये आणण्यात आलेला आहे आणि मुंबई पोलिसांना त्याचा ताबा दिला जाऊ शकतो। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। सोमेश, ही एक मोठी घडामोड घडलेली आहे। सलीम डोलाचं भारतामध्ये हस्तांतरण होणं, त्याच्या चौकशीतून कोणकोणत्या गोष्टींची उकल होऊ शकते, त्याचा हाती लागणं का महत्त्वाचं आहे? प्रज्ञा, सलीम डोला हा अतिशय महत्वाचा एकूण दाऊदच्या नेटवर्कच्या माध्यमातून जी चालणारी अंमली पदार्थांची तस्करी होती त्यातील एक पाहिजे आरोपी होता आणि सलीम डोलाला गुप्तचर यंत्रणांनी आंतरराष्ट्रीय यंत्रणांसोबत समन्वय साधून त्याला तुर्कस्तानामध्ये त्याची अटक झाली होती। एक महत्वाची बाब म्हणजे तुर्कस्तानात अटक झाल्याबरोबर लगेचच प्रत्यार्पणाची प्रक्रिया
सुरू होऊन खूप वेगाने भारताने त्याचा ताबा मिळवलेला आहे. आज दिल्लीमधल्या टेक्निकल एअरपोर्टवर सलीम डोलाचं लँडिंग करण्यात आलं आणि त्यानंतर आता गुप्तचर यंत्रणांकडून सलीम डोलाची चौकशी सुरू आहे. लवकरच त्याला मुंबई पोलिसांच्या ताब्यात देणं अपेक्षित आहे पुढील चौकशीसाठी. सलीम डोला हा दाऊद इब्राहिमच्या गँगमध्ये मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थांच्या तस्करीमध्ये तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावर चालणाऱ्या ट्रॅफिकिंग रॅकेटमध्ये मोठा महत्वाचा धागा होता, महत्वाचा गुन्हेगार आहे, आरोपी आहे आणि बऱ्याच दिवसांपासून भारतीय यंत्रणांना सलीम डोला हा हवा होता पुढील चौकशींसाठी आणि एकंदरीत सर्व तपासासाठी म्हणून. आणि जी माहिती मिळते त्यानुसार यासाठीची जी एकूण गुप्तचर माहिती किंवा इंटेलिजन्स जो आवश्यक असतो अशा स्वरूपाची अटक करण्यासाठी, तो इंटेलिजन्स देखील आपल्या भारतीय यंत्रणांनी प्रत्यक्षात इस्तांबुलमध्ये तिथल्या यंत्रणांसोबत समन्वय करून कोऑर्डिनेशन करून तिथे पुरवला होता आणि त्या सगळ्याच्या माध्यमातून एक कोऑर्डिनेटेड ऑपरेशनच्या माध्यमातून तुर्कस्थानात त्याला अटक झाली आणि त्यामुळे प्रत्यार्पणाची प्रक्रिया तातडीने सुरू होऊन सलीम डोलाला आजच भारतात आणलेला आहे. अतिशय या बाबतीत गुप्तता बाळगली गेली होती आणि भारतात आता लँडिंग झाल्यानंतर याविषयीची माहिती इंटेलिजन्स ब्युरोच्या वतीने वृत्तसंस्थांना देण्यात आलेली आहे. सलीम डोलाला पुढील चौकशीसाठी मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिलं जाऊ शकतं. मुंबई पोलिसांच्या अधिकाऱ्यांकडून त्याची भविष्यात चौकशी केली जाऊ शकते. सोमेश, या सलीम डोलाच्या प्रत्यार्पणामुळे, त्याच्या हस्तांतरणामुळे एक खूप मोठा ड्रग्सचं नेक्सस उघडकीस येऊ शकतं का? केवळ ड्रग्सचं नेक्सस उघडकीस येईल इतकंच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती डी कंपनी दाऊद इब्राहिम यांची गँग ज्या पद्धतीने ऑपरेट करते त्या सगळ्यामध्ये एक मोठ्या प्रमाणावरती माहिती ही भारतीय यंत्रणांच्या हाती लागू शकेल. कारण दाऊद इब्राहिम आणि त्याची गँग, त्याचं नेटवर्क हेच संपूर्ण मध्य आशियामधलं खूप मोठ्या प्रमाणावरती ऑपरेट करणारं नेटवर्क आहे आणि दाऊद इब्राहिम हा भारतातला मूळ गुन्हेगार असल्यामुळे भारतीय यंत्रणांकडे त्याची सर्वाधिक माहिती आहे, त्याच्याविषयीचे सर्वाधिक धागेदोरे आहेत आणि त्याचा परिणाम म्हणून दाऊद इब्राहिमच्या गँगमधल्या या साथीदारांना जसं सलीम डोलाला अटक झाली इस्तांबुलमध्ये, तर त्याच बाबतीतले इंटेलिजन्स इनपुट्स हे भारतीय यंत्रणांनी पुरवले होते. त्यामुळे भारताच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील तस्करी रोखण्यासाठी, इतर गुन्हे रोखण्यासाठी, ड्रग नेटवर्क उद्ध्वस्त करण्याच्या दृष्टीने देखील हे अतिशय महत्वाचं आहे आणि डी कंपनीचं या संपूर्ण ड्रग नेटवर्किंग मधलं कंपर्ट मोडलेलं आहे या निमित्ताने, असं आपण म्हणू शकतो. सोमेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. बातमी अमरावतीमधून आहे. मंत्री नितेश राणेंना परतवाडामधल्या सभेस परवानगी नाकारण्यात आलेली आहे. अमरावतीतल्या परतवाडा पोलिसांनी ही परवानगी नाकारली आहे. परवानगी नाकारली तरी सभा होणार, भाजप आमदार प्रवीण तायडे यांनी ही माहिती दिली आहे. अचलपूरचे भाजप आमदार प्रवीण तायडे यांनी एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह माहिती दिली आहे. नितेश राणे या सभेत काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. उद्या संध्याकाळी 5 वाजता परतवाडा इथल्या जयस्तंभ चौकामध्ये ही जाहीर सभा होणार आहे. सकल हिंदू समाजाकडून नितेश राणे यांची सभा आयोजित करण्यात आलेली आहे. आपल्यासोबत भाजपचे आमदार प्रवीण तायडे आहे. भाऊ, सभा होणार आहे नितेश राणेची, कशी तयारी झाली, कोण कोण येणार आहे सभेला? सभा ही जयस्तंभ चौक येथे होणार आहे आणि संपूर्ण तयारी झालेली आहे आणि सभेला मत्स्य व्यवसाय मंत्री नितेशजी राणे आहे आणि श्रीमती मीराताई कळबे ह्या सुद्धा उपस्थित राहणार आहे. पोलिसांनी मात्र याला परवानगी नाकारलेली असं कळते आम्हाला. ठीक आहे, पोलिसांनी नाकारली याच्यासाठी की आता जे प्रकरण झालेलं आहे त्या प्रकरणाच्या अनुषंगाने त्यांनी एका मैदानावर घेण्याचं असं हे केलं होतं, परंतु तिथे पाडवा पहाट आणि 26 जानेवारीचे कार्यक्रम होतात, दहीहंड्या होतात, त्याच्यामुळं तिथे सभा ही घेणं काही असं अनुचित असं काही होणार नाही. काय अटी काय घातलेल्या आहेत? अटी ह्याच की ते शेजारीचं एक हे आहे, मस्जिद आहे, त्याच्यानंतर त्या आरोपीचं जो नराधम होता त्याचंसुद्धा बाजूला, त्याच्या खूप लांब आहे ते घर, पण त्यांना असंच त्या टर्म्स अँड कंडिशन म्हणजे त्यात टाकलेलं आहे, त्यात मेन्शन केलेलं आहे. सगळ्यांचं लक्ष लागले की नितेश राणे काय बोलणार आणि त्यांचं आक्रमक शैली तुम्हालाही माहिती आहे. संपूर्ण महाराष्ट्रालाच माहिती आहे
अशा अशा शहरात म्हणजे ज्या गोष्टी घडतात आणि हिंदूंवर ते ज्या पद्धतीनं म्हणजे हिंदूला दाबण्याचा प्रकार जिथे होतो तिथे नितेशजी राणे इथे हे जातातच आणि ते योग्यसुद्धा आहे. हिंदूला जागृत करणं आवश्यक आहे, हिंदूच्या मुलींना सुरक्षित करणं आवश्यक आहे, त्यांना एक मार्गदर्शनाची गरज आहे, त्याच्यामुळं ते येत आहेत. हे होते भाजपचे आमदार प्रवीण तायडे. नितेश राणे यांची सभा जरी पोलिसांनी नाकारली असली तरी मात्र सभा त्याच ठिकाणी त्याच वेळेत होईल असा सुद्धा माहिती प्रवीण तायडे यांनी एबीपी. कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण, एबीपी माझा, अमरावती. आणि विधान परिषदेसाठी 30 एप्रिलला भाजपची यादी जाहीर होणार आहे. अर्ज भरायची अंतिम तारीख 30 एप्रिल हीच आहे. दरम्यान मुंबई वगळता राज्यातल्या 5 विभागांमधून संधी दिली जाणार आहे अशी माहिती समोर येते. भाजपकडून विधान परिषदेची उमेदवारी मिळाली यासाठी मोठी बाऊ गर्दी झाली आहे. त्यामुळे सावध पवित्रा घेत अखेरच्या दिवशी नावं जाहीर होण्याची शक्यता आहे. भाजपनं 30 जणांची यादी दिल्लीला पाठवली, मात्र दिल्लीतल्या वरिष्ठ नेतृत्वानं यादी निम्मी करून पाठवा असा निरोप दिला. आता भाजपकडून 14 नावं दिल्लीला पाठवण्यात आली आहेत. अशात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण दिल्लीमध्ये डेरे दाखल झालेत. पक्षातल्या जुन्या कार्यकर्त्यांना संधी मिळणार असल्याची माहिती आहे. राज्याच्या राजकारणातली एक मोठी बातमी आहे. महाविकास आघाडीत विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी उद्धव ठाकरेंच्या उमेदवारीचा संभ्रम अजूनही कायम आहे. उद्धव ठाकरे निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र ठाकरेंकडून अजून अधिकृत निर्णय जाहीर झालेला नाही. अर्ज भरण्यासाठी अखेरचे 2 दिवस उरलेत, मात्र अजूनही कोणत्याही पक्षातून उमेदवारी जाहीर झालेली नाही. उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या एका जागेवर लढावं यासाठी काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी आग्रही आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून सुद्धा उद्धव ठाकरे यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र उद्धव ठाकरे यांनी अजूनही निवडणूक लढवण्यासंदर्भातला निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून जर उद्धव ठाकरे निवडणूक लढण्यास इच्छुक नसतील तर मग कोणता पर्याय समोर आणला जाणार, की महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेते उद्धव ठाकरेंचं मन वळवण्यात यशस्वी होणार आणि उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढवण्यासाठीचा आग्रह शेवटच्या दिवसापर्यंत कायम ठेवणार, हे पाहावं लागेल. तर राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेल्या एका जागेसाठी 70 ते 75 जण इच्छुक आहेत असं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी म्हटलंय. वरिष्ठ पातळीवर अजून निर्णय झालेला नाही, मात्र सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षतेखाली लवकरच निर्णय होईल असं तटकरे म्हणाले. 70-75 उमेदवारांची त्या ठिकाणी इच्छुक म्हणून पक्षाकडे मागणी आहेच. पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, त्याचबरोबर कोकण, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र अशा वेगवेगळ्या जिल्ह्यांतील वेगवेगळ्या प्रादेशिक भागांतील ताकदवान जे सहकारी आहेत त्यांची मागणी निश्चितच त्या ठिकाणी आहे. जरूर या संदर्भामध्ये ज्यावेळेला वरिष्ठ पातळीवरती बैठक होईल त्याला या संदर्भातला आढावा घेऊन पक्ष नेतृत्व निर्णय करेल. तर विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीतही इच्छुकांची गर्दी पाहायला मिळते. राष्ट्रवादीकडून माजी महिला प्रदेशाध्यक्ष सुरेखा ठाकरे यांच्या नावाची चर्चा आहे, पण त्यांनी यावेळी आपली नाराजी बोलून दाखवली. माझं नाव नेहमीच आघाडीवर असतं, पण यादी जाहीर होते तेव्हा मात्र नाव गायब होतं असं सुरेखा पाटील म्हणाल्या. माझ्यानंतर जेव्हा विद्याताई चव्हाण आल्या त्यांनाही आमदारकी दिली आणि नंतर रुपाली चाकणकर त्यानंतर झाल्यानंतर चित्राताई तर ह्या BJPमध्ये गेल्या, पण त्याच्यानंतर रुपाली चाकणकरांना पण आयोग दिलं. म्हणजे एकमेव राष्ट्रवादी महाराष्ट्राची महिला अध्यक्ष म्हणून मीच मागे राहिले याचं कारण मला अजूनही कळलेलं नाही. प्रहार संघटना शिवसेनेत विलीन करावी असा प्रस्ताव शिवसेनेकडून बच्चू कडूंना देण्यात आला. शिवसेनेच्या ऑफरवर बच्चू कडू यांनी शिवसेनेतल्या नेत्यांसोबत चर्चा सुरू केली आहे. बच्चू कडू यांनी आज मंत्री उदय सामंत यांच्यासोबत चर्चा केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला दिली. दरम्यान शिवसेनेनं दिलेल्या ऑफरवर बच्चू कडू उद्या सकाळी 11 वाजता निर्णय जाहीर करणार आहेत अशी माहिती बच्चू कडू यांनी एबीपी माझाला दिली. विधान परिषदेचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचे 2 दिवस राहिलेत. त्यात विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून बच्चू कडू यांचे नाव आघाडीवर आहे, तर दुसरीकडे शिवसेनेतल्या काही नेत्यांकडून बच्चू कडू यांच्या विधान परिषद उमेदवारीला विरोध असल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे शिवसेनेनं दिलेल्या प्रस्तावावर बच्चू कडू उद्या काय भूमिका मांडतायत याकडेही लक्ष लागलंय.
केजरीवालांच्या पाठोपाठ मनीष सिसोदियांनी न्यायमूर्ती स्वर्णकांतांना पत्र लिहिलेलं आहे. सिसोदियांकडूनही कोणी वकील न्यायमूर्ती स्वर्णकांतांसमोर हजर होणार नाही. तुमच्या मुलांचं भवितव्य तुषार मेहतांच्या हाती असल्याचं सिसोदियांनी म्हटलेलं आहे. मला न्याय मिळेल अशी अपेक्षा नाही असंही सिसोदिया म्हणालेत. सत्याग्रहाशिवाय कोणताही मार्ग उरला नाही असंही त्यांनी वक्तव्य केलंय. पायधुनी परिसरात विषबाधेतून एकाच कुटुंबातल्या 4 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली. यात प्रामुख्यानं कलिंगड खाल्ल्यानं त्यातून विषबाधा झाल्याचा अंदाज वर्तवला जातोय. पोलिसांकडून पायधुनीतील नळबाजार येथील फळ विक्रेत्यांची चौकशी सुरू केली आहे. घडलेली घटना इतकी गंभीर होती की या घटनेनंतर बाजारात कलिंगडांची विक्रीस फळ विक्रेत्यांना बंद करावी लागली. तर भीतीपोटी नागरिकही कलिंगड घेत नसल्याचं विक्रेते सांगतात. पायधुनीच्या नळबाजार इथून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांनी. पायधुनीमध्ये एकाच कुटुंबातील 4 जणांचा काल जेवणातनं विषबाधा झाल्यामुळे मृत्यू झाला. याचं कारण होतं बिर्याणीनंतर त्यांनी कलिंगड खाल्लं होतं आणि त्याचमुळे पोलिसांचा तपास हा फळ विक्रेत्यांवरती देखील सुरू झाला. पोलिसांनी या स्ट्रीटवरील म्हणजेच पायधुनी स्ट्रीट नळबाजार मधील जे फ्रूट विक्रेते आहेत त्यांच्याकडे देखील चौकशी करण्यात आलेली आहे. या चौकशीनंतर नळबाजारचं हे फ्रूट मार्केट आहे, आपण पाहू शकता फ्रूट मार्केटमध्ये सर्व फळं मिळतील, मात्र या ठिकाणी कलिंगड हे आता विकलं जात नाहीये. अनेक जे विक्रेते आहेत हे फळांची क्वालिटी असेल किंवा ते लवकर पिकावेत यासाठी त्यावरती केमिकलचाच मारा करतात असा देखील आरोप होतो आणि त्यातनच हा प्रकार घडला असावा असं तात्पर्य जरी काढलं असले तरी अद्याप जो शवविच्छेदन अहवाल आहे पोलिसांच्या हाती आलेला नाहीये आणि त्यामुळेच कुठेतरी नेमकं या 4 जणांचा मृत्यू कशामुळे झाला हा संशय देखील व्यक्त केला जात है. दादा, पायधुनी के ये इंसिडेंट के बाद कलिंगड मार्केट से कोई बेच नहीं रहा है, क्या कारण है? ये बच्चों की वजह से ना बेच रहा कोई, ये बच्चों का कांड हो गया है। कोई खरीद नहीं रहा है? नहीं, खरीदने वाली बात नहीं है, अभी ये बच्चों का बताया तो उसकी वजह से कोई नहीं बेच रहा है और न कोई ला रहा है यहाँ पर। पोलिसांकडनं इथल्या फळ विक्रेत्यांची चौकशी सुरू असल्याचीच माहिती फळ विक्रेत्यांकडनं देण्यात आलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट धर्मेंद्र पांडेसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई. आणि यानंतर पुढची बातमी. विदर्भामध्ये सूर्याचा पारा आता थेट डोक्यावर चढलेला आहे. अकोला अमरावतीपासून ते भंडाऱ्यापर्यंत तापमानानं 40शी ओलांडून 46 अंशांचा विक्रमी टप्पा गाठलाय. प्रशासनानं दुपारी घराबाहेर पडू नका असा सज्जड दम भरला असला तरी भंडाऱ्यासह विदर्भात लग्न कार्यात मात्र एक वेगळंच चित्र पाहायला मिळतंय. उन्हाच्या असह्य झळा बसत असल्या तरी त्याची तमा किंवा जीवाची काळजी न घेता जवळच्या व्यक्तीचं किंवा मित्राचं लग्न पुन्हा होणार नाही असं म्हणत तरुणाई रखरखत्या उन्हात रस्त्यावरती बेधुंद होऊन डान्स करतानाचं चित्र पाहायला मिळतंय. विदर्भामध्ये यावर्षी विक्रमी तापमानाची नोंद होत आहे. अकोला शहर 47 अंश सेल्सिअस, अमरावतीमध्ये 46, त्यानंतर वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर आणि भंडारा, नागपूरमध्ये 44 अंशापेक्षा अधिकचा पाराची नोंद केली आहे. सूर्य प्रखरपणे तप्त होत आहे, तापत आहे. अशाही याच्यामध्ये दिवा हा जे मोठ्या आनंदात उत्साहामध्ये बाहेर पडत असल्याचं चित्र बघायला मिळत आहे. उष्णतेची प्रमाण वाढवता हे नवरदेवाकडची मंडळी मोठ्या आनंदात काम करत आहे. मित्राचं लग्न आहे त्याच्यामुळेच आम्ही एवढं नाचत आहोत, कारण की लग्न एकदाच होते जीवनात आणि भावाचं लग्न आहे, प्रथम भंडारा आहे, तर काय करावं, गरम तर राहणार. विदर्भ आपण विना गरमीनं काम होते का? नाही होते भाव नाही. भंडाराच नाही तर विदर्भामध्ये या तापमानाला बाजूला करून वराडी दिवा सोडा रंग टाकत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. प्रशांत देसाई, एबीपी माझा, भंडारा.
सूर्याची दाहकता आता दिवसेंदिवस वाढत चालली असून गोंदिया जिल्ह्यातल्या प्रकल्पांचीही तहान वाढत चालली आहे. गोंदिया जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पात सरासरी 31% पाणीसाठा आहे आणि अशात उन्हाळ्याची खरी जाणीव करून देणाऱ्या मे आणि जून महिन्यात काही प्रकल्प कोरडे पडण्याची शक्यता वर्तवली जाते. तर अनेक मध्यम प्रकल्पांनी एप्रिल महिन्यातच तळ गाठायला सुरुवात केली आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय. या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय देवेंद्र रहांगडाले यांनी. गोंदिया जिल्ह्यामध्ये जी पाण्याची समस्या आहे ती देखील भेडसावू लागली आहे. गोंदिया जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांचा जर विचार केला तर केवळ 31%च पाणीसाठा शिल्लक आहे. मी सध्या गोंदिया जिल्ह्यातील कटंगी मध्यम प्रकल्पामध्ये आहे. आपण जर का बघितलं तर या जलाशयाने देखील आता तळ गाठायला सुरुवात केलेली आहे. एप्रिल महिना आता सुरू आहे आणि एप्रिल महिन्याच्या शेवटीच या जलाशयाने तळ गाठायला सुरुवात केली आणि याच्यामुळे भविष्यात पाणी टंचाई जो संकट आहे तो आणखी गडद होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. एकूण 9 मध्यम प्रकल्प गोंदिया जिल्ह्यामध्ये आहेत. 4 मोठी प्रकल्प आहेत. मोठ्या प्रकल्पांमध्ये जरी पाणीसाठा समाधानकारक असला तरी मध्यम प्रकल्पांची परिस्थिती मात्र बिकट आहे. केवळ 31%च जलसाठा या ठिकाणी शिल्लक आहे. चोरखमारा आणि संग्रामपूर ही जी 2 जलाशय आहेत हे तर आत्ताच ऑक्सिजनवर आल्याचे बघायला मिळत आहे. चोरखमारा प्रकल्पामध्ये केवळ 16% तर संग्रामपूर प्रकल्पामध्ये केवळ 12% इतकाचा जलसाठा असून भविष्यात गोंदिया जिल्ह्यामध्ये जे पाणी संकट आहे तो आणखी गडद होण्याची शक्यता वर्तविण्यात आहे. त्याच्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर आहे जरा जपून करावा असं आवाहन गोंदिया जिल्हा प्रशासनाच्या वतीने नागरिकांना सातत्याने करण्यात येत आहे. देवेंद्र रहांगडाले, एबीपी माझा, गोंदिया. आणि दाते पंचांगानुसार यंदा वरुण राजाची कृपा राहणार आहे. 8 जून पासून मृग नक्षत्रात पावसाचं आगमन पाहायला मिळतंय. भेंडवळीच्या घटमांडणीचाही दमदार पावसाचा अंदाज आहे. वेधशाळेचा मात्र एल निनोमुळे कमी पावसाचा अंदाज आहे. 14 मेच्या ऋतू उत्तेजक रवी बुध युतीमुळे मान्सूनपूर्व वळवाचा पाऊस पडेल असं दाते पंचांग सांगतंय. केरळात मान्सूनचं वेळेवर आगमन होईल. महाराष्ट्रात 8 ते 10 जूनच्या दरम्यान पाऊस येईल असं सांगितलं जात आहे. 15 जून ते 12 ऑगस्ट महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस होईल असं दाते पंचांगानुसार सांगितलं जात आहे. 17 ऑगस्ट ते 24 सप्टेंबर दरम्यान उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पर्जन्यवृष्टीचा अंदाज आहे. तर ऑक्टोबरमध्ये परतीचा पाऊसही मोठ्या प्रमाणात होईल असं दाते पंचांगाने सांगितलेलं आहे. रोहित पवार सध्या पुण्यामध्ये बोलतायत, थेट जाऊया. तर रोहित पवार पुण्यातल्या सीआयडी ऑफिसमध्ये दाखल झालेले आहेत. अजित पवारांच्या अपघातासंदर्भातले काही पुरावे आज ते सीआयडी ऑफिसमध्ये सुपूर्द करणार आहेत आणि त्यासाठी ते पुण्यातल्या सीआयडी ऑफिसमध्ये दाखल झाले. शिवानी पांढरे आपली प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देईल. शिवानी, महत्त्वाचे पुरावे आज रोहित पवार सीआयडीकडे देतील अशी शक्यता वर्तवली जाते. काय अपडेट्स आहेत? रोहित पवार आता सीआयडी ऑफिसमध्ये दाखल झाले आहेत. अजित पवार यांचा अपघातात मृत्यू झाला आणि त्याच्यानंतर 3 महिने झाले, मात्र या विमान अपघातासंदर्भात कोणतीही स्पष्टता अजूनही आलेली नाहीये. ब्लॅक बॉक्स संदर्भात कोणतीही माहिती समोर आली नाही. आपण जर बघितलं तर कर्नाटकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि तो महाराष्ट्र पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आणि महाराष्ट्र पोलिसांकडे त्याकडून त्याचा तपास आहे तो सीआयडीकडे सोपवण्यात आलाय. आपण जर बघितलं तर 3 महिने या सगळ्या तपासात नेमकं काय काय झालं, ब्लॅक बॉक्स संदर्भात नेमकं कोणती माहिती समोर आली, 3 महिने सीआयडीने कशाचा तपास केला या सगळ्याची माहिती घेण्यासाठी रोहित पवार आहेत ते सीआयडी कार्यालयात दाखल झालेले आहेत. आज ते सगळ्या अधिकाऱ्यांशी बोलतील, त्यांच्याकडनं संपूर्ण माहिती घेतील आणि त्यांना काही प्रश्न देखील उपस्थित करतील अशी अपेक्षा आहे. प्रज्ञा, काही महत्त्वाचे पुरावे देखील रोहित पवार सीआयडी ऑफिसर्सना देतील असं कळतंय, त्याबद्दल काही कळू शकलंय का? कोणते पुरावे रोहित पवार अधिकाऱ्यांना देणार आहेत याबद्दल अजूनही कोणती माहिती समोर आलेली नाहीये. मात्र त्यांनी ज्या पद्धतीने याच्या आधीच्या पत्रकार परिषद घेतल्या त्या विमानासंदर्भातले काही टेक्निकल गोष्टी त्या आज सीआयडी समोर मांडतील का असा प्रश्न आहे. मात्र ज्या काही गोष्टी रोहित पवार सीआयडी समोर सांगतील त्या गोष्टी काही वेळानंतर माध्यमांसमोर ते येऊन बोलतीलच. प्रज्ञा,
शिवानी, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. आणि यानंतर बुलेटिनमध्ये काही महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स. इराणचा चर्चेसाठी अमेरिकेला नवा प्रस्ताव. आधी होर्मुझ खुलं करण्यावरती चर्चा करण्याचा प्रस्ताव. होर्मुझ नंतर अणु कार्यक्रमावर चर्चेचा इराणचा प्रस्ताव. अमेरिकेनं नाकेबंदी हटवल्यास इराणही निर्बंध हटवण्यास तयार. इराणच्या प्रस्तावावर ट्रम्प यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी चर्चा. होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्यासाठीचा प्रस्ताव इराणनं अमेरिकेसमोर ठेवलाय. त्यावर डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत सुरक्षा परिषदेची चर्चा. मात्र अजून निर्णय नाही. डोनाल्ड ट्रम्प यावर अंतिम निर्णय घेणार, व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्यांची माहिती. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांची रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्याशी चर्चा. इराणच्या हितासाठी काम करू असं पुतीन यांचं आश्वासन. इराणला कठीण काळातून बाहेर काढू, पुतीन यांची ग्वाही. तर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पुतीन यांचे आभार मानले. इराणची संयुक्त राष्ट्रातील सागरी कायद्याच्या करारावर स्वाक्षरी नाही, त्यामुळे होर्मुझ सामुद्रधुनी संदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार इराणला. संयुक्त राष्ट्र परिषदेत इराणच्या राजदूताची भूमिका. होर्मुझमधल्या तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा वाढ. आठवड्याभरात कच्च्या तेलाच्या किमती 15% वाढल्या. कच्चं तेल प्रति बॅरल $98 वरून $108 वर. तणाव कायम राहिला तर कच्चं तेल अजून महागणार. संयुक्त राष्ट्राच्या महासचिवांनी वाढत्या अणुशस्त्रांवरती चिंता व्यक्त केली. सगळ्या देशांनी मिळून अणुशस्त्र रोखण्यावर विचार करण्याची गरज असल्याचं युनोचे महासचिव गुटेरस यांचं मत. अणुशस्त्रानं युद्ध जिंकलं जाऊ शकत नसल्याचंही मत व्यक्त केलं. हिजबुल्लाकडून होणाऱ्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर इस्रायलमध्ये उन्हाळ्यातील सुट्टीत होणारे कार्यक्रम रद्द. पुढच्या आठवड्यात इस्रायलमध्ये एक कार्यक्रम होणार होता. 1 लाख लोक एकत्र येण्याचा अंदाज होता. सीज फायर असतानाही इस्रायलचे दक्षिण लेबनॉनवरती हल्ले. इस्रायलचे लेबनॉनवरील हिजबुल्लावरती एअर स्ट्राईक. शहरातील अनेक ठिकाणांवरती IDFनं एअर स्ट्राईक केल्याची माहिती. इराणसोबत काम करणाऱ्या हवाई कंपन्यांना अमेरिकेचा इशारा. इराण एअरलाईन्ससोबत व्यवहार न करण्याचे अमेरिकेचे इतर विमान कंपन्यांना आदेश. व्यवहार केल्यास प्रतिबंध लावण्याचा इशारा. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी लष्करी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. लेबनॉन आणि हिजबुल्ला यांच्याकडून होणाऱ्या हल्ल्यावरती लष्करी अधिकाऱ्यांसोबत चर्चा. हिजबुल्लाचा पूर्ण सफाया करण्याच्या दिशेनं पुढे जात असल्याचं नेतन्याहू यांनी स्पष्ट केलंय. इराणच्या सैन्याच्या समर्थनार्थ तेहरानमध्ये प्रदर्शन. हजारो लोक आंदोलनात सहभागी. गेल्या 15 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. अमेरिका आणि इस्रायल विरोधात इराणची जनता रस्त्यावर. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरती हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या कोल थॉमसवर आरोपाचा फास आणखी आवळला. कोल थॉमसवर डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न करण्याचा आरोप लावण्यात आलाय. आरोप सिद्ध झाल्यास त्याला आजीवन तुरुंगात राहावं लागेल. आणि यानंतर अन्य काही महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा आपण घेऊया. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा ITATचा दिलासा. अजित पवारांचं 32.14 कोटींचं अघोषित उत्पन्न मुक्त झालं. मालमत्ता बेहिशोबी ठरली असती तर 70% कर लागला असता. जुलै 2020 मध्ये जितेन पुजारींच्या ट्रायटन ग्रुपच्या छाप्यात कागदपत्र जप्त. ट्रायटन ग्रुपचे DDशी 32 कोटींचे व्यवहार. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आज दिल्ली दौरा. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत आज बैठक. संध्याकाळी 6:30 वाजता काँग्रेस मुख्यालयात संघटन सृजन अनुषंगानं बैठक होणार. काही नेत्यांच्या नियुक्त्यावर बैठकीमध्ये शिक्कामोर्तब होण्याची शक्यता. प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेनेत विलीन होण्याचा निर्णय उद्या. बच्चू कडू उद्या सकाळी 11 वाजता निर्णय जाहीर करणार. बच्चू कडूंची ABP माझाला माहिती. पक्ष विलिनीकरणाच्या बदल्यात कडूंना विधान परिषदेची ऑफर. प्रहार संघटना शिवसेनेत विलीन करण्यासंदर्भात बच्चू कडूंच्या शिवसेनेच्या नेत्यांसोबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. बच्चू कडू शिवसेनेच्या आणखी काही नेत्यांशी चर्चा करणार. तर दुसरीकडे कडूंना विधान परिषदेची उमेदवारी देण्यास काही नेत्यांचा विरोध असल्याची माहिती. बच्चू कडूंची प्रहार संघटना शिवसेनेत विलीन होण्याची शक्यता. त्यावर बोलताना नाना पटोले यांनी बच्चू कडूंनी घेतलेली ही रिस्क असल्याचं म्हटलंय. बच्चू कडू योग्य निर्णय घेतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. बच्चू कडूंनी तिकडे जावं की नाही जावं, काही लोकांचं मत जावं, काही लोकांचं नाही आहे. त्याचं काय ते चिंता आहे. हे तुम्हाला महाराष्ट्रातलंच उदाहरण पाहायला मिळणार आहे.
त्यामुळे ही जी काही चिंता असते हे प्रत्येकालाच आहे, रिक्सच आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षामध्ये ही परिस्थिती आहे. विधान परिषदेसाठी 30 एप्रिलला भाजपची यादी जाहीर होणार. मुंबई वगळता राज्यातल्या 5 विभागांमधून संधी दिली जाणार. भाजपमध्ये विधान परिषदेसाठी मोठी भाऊगर्दी. सावध पवित्रा घेत ऐनवेळी भाजपकडून नावं जाहीर होण्याची शक्यता. विधान परिषदेचा अर्ज भरण्यास अखेरचे 2 दिवस. महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंच्या उमेदवारीचा अजून निर्णय नाही. उद्धव ठाकरेंच्या उमेदवारीसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आग्रह कायम. उद्धव ठाकरे अजूनही निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याची माहिती. राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेल्या नगर परिषदेच्या एका जागेवर 70 ते 75 जण इच्छुक. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची माहिती. तर सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षतेखाली लवकरच निर्णय होईल, तटकरेंची माहिती. 70-75 उमेदवारांची त्या ठिकाणी इच्छुक म्हणून पक्षाकडे मागणी आहेच. पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, त्याचबरोबर कोकण, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र अशा वेगवेगळ्या जिल्ह्यांतील वेगवेगळ्या प्रादेशिक भागांतील ताकदवान जे सहकारी आहेत त्यांची मागणी निश्चितच त्या ठिकाणी आहे. जरूर या संदर्भामध्ये ज्यावेळेला वरिष्ठ पातळीवरती बैठक होईल त्याला या संदर्भातला आढावा घेऊन पक्ष नेतृत्व निर्णय करेल. विधान परिषदेसाठी इच्छुकांची गर्दी. राष्ट्रवादीकडून माजी महिला प्रदेशाध्यक्ष सुरेखा ठाकरे यांच्या नावाची चर्चा. तर आपलं नाव नेहमीच आघाडीवर असतं पण यादीमध्ये मात्र नाव गायब होतं. सुरेखा ठाकरेंकडून नाराजी व्यक्त. माझ्यानंतर जेव्हा विद्याताई चव्हाण आल्या त्यांनाही आमदारकी दिली आणि नंतर रुपाली चाकणकर त्यानंतर झाल्यानंतर चित्राताई तर ह्या BJPमध्ये गेल्या, पण त्याच्यानंतर रुपाली चाकणकरांना पण आयोग दिलं. म्हणजे एकमेव राष्ट्रवादी महाराष्ट्राची महिला अध्यक्षा म्हणून मीच मागे राहिले. याचं कारण मला अजूनही कळलेलं नाही. बीडच्या केजमधील मस्साजोग सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान. अश्विनी देशमुख विरुद्ध स्वरूपानंद देशमुख यांच्यात सरपंच पदासाठी लढत. नाही, बिनविरोधचा म्हणजे अपेक्षा केली होती. आपण लोकशाहीमध्ये आपण कोणाला म्हणू शकत नाही की म्हणजे बिनविरोध झालीच पाहिजे. आपण एक आशा व्यक्त केली होती, परंतु तसं न होता आज प्रत्यक्ष निवडणूक लागलेली आहे आणि आज निवडणूक प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली आहे. निवडणुकीमध्ये मतदार राजाच्या पाठिंब्यावर मी विजयी होणार. आणि तुम्ही ते आरोप केले होते विरोधकांवर. नाही, आता आजचा दिवस हा आरोपाचा नाही. आज मला माझ्या मतदार राजाला जितकं जास्तीत जास्त भेट घेऊन त्यांना मला विनंती करायची आहे की त्यांचा मतदान रूपी आशीर्वाद त्यांनी माझ्या पाठीमागं द्यावा. म्हणून जे काही गोष्टी असतील उद्या निकालानंतर मी मीडियाशी पूर्ण बोलणार आहे. अमरावतीत मंत्री नितेश राणेंची परतवाडामध्ये होणाऱ्या सभेला परवानगी नाही. उद्या संध्याकाळी 5 वाजता परतवाडा येथील जयस्तंभ चौकात जाहीर सभा. अचलपूरचे भाजप आमदार प्रवीण तायडे यांची एबीपी माझाला माहिती. भोंदू अशोक खरातची पत्नी कल्पना खरात अजूनही फरार. 31 मार्चला शिर्डीत कल्पना खरात विरोधात गुन्हा दाखल. गेल्या महिनाभरापासून शिर्डी अहिल्यानगरसह SIT पथकाकडून कल्पना खरातचा शोध. शिवाजी कोण होता पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी संजय गायकवाडांच्या घरावर आज मोर्चा काढणार. आमदार संजय गायकवाडांवरती दखलपात्र गुन्हा दाखल करण्याची मागणी. परवानगी मिळाल्यास गायकवाडांच्या घरासमोर पुस्तकाचं वाचन करणार. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांचा बुलढाणा दौरा रद्द. आज आमदार संजय गायकवाड यांच्या घरासमोर आंदोलन करणार होते. शिवाजी कोण होता पुस्तकाच्या वितरकाला आमदार संजय गायकवाड यांनी शिवीगाळ केली होती. शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबे आणि समर्थक बुलढाण्यात संजय गायकवाड यांच्या घरावर मोर्चा काढणार. मात्र मोर्चासाठी उभारण्यात आलेला मंडप आमदारांच्या दहशतीमुळे काढला. आंदोलकांचा आरोप. वादाचं प्रकरण. नागपुरात 10 दिवसात उष्माघाताचे 13 बळी गेल्याची शक्यता. 13 मृतांमध्ये बहुतांश लोक रस्त्याच्या कडेला राहणारे, तर सगळ्या 13 मृत्यूंची हॉस्पिटलमध्ये नैसर्गिक कारणानं मृत्यू अशी नोंद. गडचिरोलीतल्या वाढत्या उन्हामुळे RTOच्या सेवा वेळेत बदल. योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण आणि चालक परवाना आता सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंत आणि दुपारी 4 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत उपलब्ध राहणार. गोंदिया जिल्ह्यातल्या मध्यम प्रकल्पांमध्ये 31% साठा शिल्लक. तर मे आणि जून महिन्यात काही प्रकल्प कोरडे राहण्याची शक्यता. अनेक मध्यम प्रकल्पांची एप्रिल महिन्यातच तळ गाठायला सुरुवात. विदर्भात सूर्याचा कोप, तरीही लग्नाच्या वरातीत तरुणाईंचा जोश.
भर उन्हात भंडाऱ्यात तरुणांचा जल्लोषात डान्स. मित्राच्या लग्नात देहभान विसरून तरुणाई रस्त्यावर थिरकताना दिसते. कोल्हापुरात तरुणींचे व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार. पुलाची शिरोली येथील शाहिद संदे याला 4 दिवसांची पोलीस कोठडी. तरुणीवर अत्याचार करून व्हिडिओ मित्राला शेअर केल्याचं उघड. तर आरोपीकडे आणखी 6 ते 9 तरुणींचे व्हिडिओ असल्याचा पोलिसांना संशय. कोल्हापुरात पुलाची शिरोली गावकऱ्यांकडून आज बंदचं आवाहन. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. तरुणांना युवतींचे अश्लील व्हिडिओ प्रसारित केल्याचा प्रकार उघडकीस. हातकणंगले पोलिसात गुन्हा दाखल. धुळ्याच्या शिरपूरमध्ये 13 वर्षीय मुलीवरती लैंगिक अत्याचार. कुटुंबासह भाडेकरू म्हणून राहण्यासाठी आलेल्या 24 वर्षीय नराधमानच अत्याचार केला. घटनेनंतर शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. लग्नास नकार देणाऱ्या बहिणीची दिरानंच निर्घृण हत्या केली. आरोपी आणि मृतक महिला दोघेही चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीचे. भंडाऱ्याच्या भागडी गावात निर्घृण हत्या. पतीच्या मृत्यूनंतर 8 वर्षीय मुलीसह राहणाऱ्या महिलेचे दिरासोबत प्रेमसंबंध. आणि यानंतर उर्वरित काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. मुलांच्या लग्नाच्या खरेदीला गेलेल्या पित्याचा दुर्दैवी मृत्यू. नांदेडच्या किनवट तालुक्यातील गोकुंदा कोठारी इथली घटना. रस्ता ओलांडत असताना भरधाव कारनं धडक दिली. सदाशिव घमेवाड असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव. आज त्यांच्या दोन्ही मुलांचं लग्न. नागपूरच्या कोंढाळीमध्ये 3 वर्षीय मुलाचा शोष खड्ड्यात पडून मृत्यू. लाभांश चंदनखेडे असं मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्याचं नाव. घरासमोर खेळताना चेंडू शोष खड्ड्याच्या दिशेनं गेल्यानं घटना घडली. बराच वेळ घरी न परतल्यामुळे प्रकार उघडकीस. यानंतर थेट जाऊयात संजय गायकवाड सध्या बोलतात. आम्ही पोलिसांचा कायद्याचा सन्मान आम्ही केला. आम्ही आमचा कार्यक्रम रद्द केला. त्यांचा पण कार्यक्रम पोलिसांनी रद्द केला कायदा सुव्यवस्थेच्या नावाखाली. परंतु असं असताना पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर सुद्धा तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम शिवभक्तांच्या जखमीवर मीठ चोळाय करता. जाणून बुजून जे पुस्तक तुम्ही छापलं, 20 लाख प्रती त्याच्या विकल्या, एवढं सगळं केल्यानंतर तुम्हाला आता इथून पुस्तक वाचायची आवश्यकता काय? आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी पुस्तक वाचायला जर ते येतील तर आम्ही पुस्तक वाचायला ती म्हणजे ऐकायला आम्ही जाणार. आम्ही समोर खाली बसणार. आम्ही विनयशीलतेनं आम्ही सगळ्या गोष्टी आम्ही ऐकणार. आणि त्यामध्ये जर त्यांनी पुस्तक वाचताना छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मानपूर्वक उल्लेख केला तर आम्ही टाळ्या वाजून स्वागत करणार. पण जर का एकेरी भाषेत आमच्या सगळ्यांच्या जखमीवर मीठ चोळायचा प्रयत्न महाराष्ट्रातल्या तमाम शिवभक्तांच्या जर केला, मग मात्र त्या ठिकाणी जर शिवभक्तांच्या भावना अनावर झाल्या तर याची जबाबदारी सगळी त्या आयोजकाची किंवा त्या पुस्तक वाचणाऱ्याची राहील. भाऊ, त्यांनी असा आरोप केला आहे की तुम्ही म्हणालात की जे पुस्तकाचे लेखक आहेत पानसरे यांच्यावर मरणोपरांत गुन्हा दाखल करण्याची मागणी तुम्ही केली, असा आरोप त्यांनी केला. असली कुठलीही मागणी मी केलेली नाही आहे. कुठल्याही प्रकारची मागणीसुद्धा मी केलेली नाही आहे. लेखी केली नाही किंवा कुठल्या मीडियावर पण केलेली नाही आहे. त्यांनी आज आता जिथं ते वाचन करणार आहेत तिथला पेंडॉल सुद्धा तुमच्या दहशतीने काढून नेल्याचा त्यांचा आरोप आहे. आमची कुठली दहशत नाही आहे. एखादा कोणी कोल्हापूरचा लांडगा इकडे येईल, इकडं कोलीकोई करेल, आमच्या गावात आग लावेल आणि विनाकारणचा कायदा सुव्यवस्था निर्माण करेल असं त्या विचारात स्वतःच्या त्या मंडप चालकाला वाटलं की इथे देखील माझ्या मंडपामध्ये शिवरायांचा अपमान होणार आहे म्हणून त्याने स्वतःच काढून नेला. त्याला सांगायची काय गरज? भाऊ, सत्ता तुमची आहे, तुम्ही वेगळ्या पद्धतीने ही मागणी करू शकली असते. सत्ता तुमची आहे, तुम्ही वेगळ्या पद्धतीने ही मागणी करू शकली असते ना. तू जरा पत्रकार कच्च्या डोळ्याचा आणि कच्च्या कानाचा आहे. 3 अधिवेशनामध्ये भाषणं एक माझे प्रत्येक ठिकाणी मागणी केलेली आहे मी. शिवाजीचा छत्रपती शिवाजी म्हणजे शिक्षण संस्था, शिवाजी शिक्षण संस्थेचं नाव बदलावं. राज्यामध्ये कोणत्याही संस्थेला नाव देताना छत्रपती शिवाजी महाराज हेच नाव द्यावं अशा मीच नाही अनेक आमदारांनी मागण्या केलेल्या आहेत. प्रशांत अंबीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. हो, आमच्या लोकांनी त्याच्यावर देखील गुन्हा हे करायची मागणी केली आहे. तमाम महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांचा शिवभक्तांचा अपमान झालेला आहे आणि म्हणून त्याच्यामुळे राज्यात कायदा सुव्यवस्था निर्माण होत आहेत. म्हणून त्याच्यावरही 505(ब) गुन्हा दाखल झाला पाहिजे भावना भडकवल्याचा. या पुढील भूमिका आपली काय असणार? आम्ही त्यांच्या मंडपात जाऊन पुस्तकाचं वाचन करणार. तुम्ही स्वतः येणार तिथे? हो, मी स्वतः जाणार. मी आमच्या सगळे शिवभक्त आम्ही सगळे जाणार. त्यांनी समजदारी दाखवली. घाईघाईमध्ये त्यांनी बोलले असतील ते. आता त्या दिवशी जे माझ्याकडे रिॲक्शन्स होत्या रात्री 12:30 वाजता ते मी घरी पुस्तक वाचताना म्हणजे पाहिल्यानंतर माझ्यासोबत माझं फॅमिली होती आणि मी त्याबद्दल रागात आलो
अत्यंत रागात, कारण शिवरायांचा मी कोणताच वेळेस कधी सहन करत नाही आणि त्या रागापोटी मी त्याला शिवगाळ केली. त्या महिलांबद्दलचा मी ते शब्द, त्याची दिलगिरी व्यक्त केली आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी केसेस म्हणजे FIR केला. आता ही नाटकं करण्याची आवश्यकता काय? आता हा तमाशा करायची गरज काय? आणि म्हणून या सगळ्या विषयाला छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अपमान होतोय, मला राज्याचे मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदयांचा देखील मेसेज मिळाला की या पुस्तकाला 40 वर्ष झाले. अरे आम्ही सरकारमध्ये आम्ही काम करताना आम्ही अनेक कायदे बदलले, अनेक पुस्तकातले धडे आपण बदलले, अनेक ठिकाणी नवा इतिहास घातला. मग सरकारनं पण हे अशी पुस्तकावर बंदी घालायला पाहिजे ना. त्या पुस्तकाची त्याच्याकडे RNIची परमिशन आहे, प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया याची परवानगी त्याच्याकडे आहे, जिल्हाधिकाऱ्यांचा त्याच्याकडे परवानगी आहे, 20 लाख त्यांनी प्रति विकला याचा काही हिशोब आहे. कशाच्या आधारावर हे लेखक बनतात आणि प्रकाशक बनतात आणि अशा प्रकारे महाराजांचा इतिहास खोटा इतिहास लिहितात? काय याच्याकडे मान्यता काय आहे? हो, आज तुम्ही पुस्तक वाचनाला जाणार आहात. आंदोलकांनी जर आपल्या म्हणण्याप्रमाणे छत्रपतींचा उल्लेख हा आदरपूर्वक केला तर पुढची तुमची भूमिका काय? आम्ही टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करणार. त्यांनी जर छत्रपती शिवाजी महाराज ज्या 300-400 ठिकाणी शिवाजी 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 असं म्हटलंय, त्यांनी त्या प्रत्येक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज म्हणावं. एका ठिकाणी जर त्यांनी औरंगजेब बादशाहजी म्हणलेलं आहे आणि इकडे शिवाजी म्हणलेलं आहे, म्हणजे यांना औरंगजेब बादशाहजी बादशाहला रिस्पेक्ट करतात पण आमच्या राजांना रिस्पेक्ट करत नाही. विरोधी पक्षांनी माझ्यावर टीका केली, आमच्या स्थानिकच्या काही विरोधकांनी टीका केली. विरोधकांना टीका करण्याचा पूर्णपणे अधिकार असतो, आम्ही हे नाकारत नाही. पण एकीकडे एखादा शब्द माझा चुकीचा निघाला त्याच्यावर टीका करता, पण एकीकडे महाराजांचा अपमान होतो त्याच्यावर बी बोला ना. त्याच्यावर कोण होऊन ज्या ज्या लोकांनी टीका केली यांची काय तोडं शिवले होते का? का छत्रपती शिवाजी महाराजांचा तुमचा काही संबंध नाही आहे का? महाराज तुम्हाला मान्य नाही आहे? बोला ना त्याच्यावर. तो पार्ट संपला गुन्हे दाखल होण्याचा, माफी मागण्याचा. राहिला फक्त आता पार्ट शिवाजी महाराजांचा. मग हे बाकीचे बोलत का नाही? वडेट्टीवार म्हणतात संजूजी गंजू करतोय, 10 बाप बिहार तर मग काय गंजू करतील रे? काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी राज्यातील लोकांची माफी मागितली बुलढाणेकरांच्या वतीने. हा, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी बुलढाणेकरांच्या वतीने राज्यातील जनतेची माफी मागितली. कशाबद्दल? तुम्ही जे शिवीगाळ करताय, आशय देताय, त्याबद्दल त्यांनी माफी मागितली. अरे शिवी मी दिली, माफी मागितली, तो काय संबंध आहे? रोहित पवारांना या प्रकरणात काय एवढा इंटरेस्ट असेल? रोहित पवार महाराष्ट्रात हिरोगिरी करायला पाहतोय. त्याला वाटतं आपण अजितदादाची जागा घेतली पाहिजे. अजितदादांच्या जागा घेण्याकरताच तो अजितदादांना न्याय देण्याचा खोटा आव्हान उडालेला आहे. तिथं ऑलरेडी CIDची आणि बाकीच्या सगळ्या यंत्रणा चौकशी करतात आहे. तिथे कर्नाटकात जाऊन गुन्हा दाखल करण्याचं नाटक करून राहिलेलं आहे. अजितदादांच्या याची चौकशी 100% होणारच. दादा आम्हाला सगळ्या महाराष्ट्राला प्रिय आहेत. पण जेव्हा दादा जिवंत होते तेव्हा या रोहित पवारचं प्रेम कुठं गेलं होतं? दादाला प्रखरपणे विरोध करणारा, दादावर टीका करणारा, दादावर शिलक्या भाषेत बोलणारा हा रोहित पवार तेव्हा कुठं गेला होता? जेव्हा दादा जिवंत होते. आता दादा गेल्यावर दादाची सिंपत्ती मिळवायची, दादाचे कार्यकर्ते आपल्या मागे यायचे, याच्याकरता. आणि CID ऑफिसरशी भेट घेतल्यानंतर रोहित पवार सध्या बोलतात. ठिकाणी आलो. इथं आल्यानंतर जेव्हा आम्ही पहिल्यांदा आलो होतो तेव्हा म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा CIDला जेव्हा FIR करा ही विनंती करण्यासाठी आलो होतो तेव्हा सुनील रामानंद सर मोठे अधिकारी आहेत, ते समिती प्रमुख आहेत, ते उपस्थित होते. त्यानंतर सुधीर हिरेमठ हे पण एक मोठे अधिकारी आहेत, ते उपस्थित होते. PR पाटील साहेब होते, आनंदराव खोबरे हे उपस्थित होते. जेव्हा आम्ही दुसऱ्यांदा आलो तेव्हा सुनील रामानंद सर हे उपस्थित नव्हते. तेव्हा हिरेमठ सर होते, पाटील सर होते. आता आम्ही तिसऱ्यांदा आलेलो आहे तेव्हा या 4ही अधिकाऱ्यांपैकी एकही अधिकारी आज इथं उपस्थित नव्हता. हे बिझी असतील. आम्हाला असं कळालेलं आहे फार महत्त्वाचा एक इव्हेंट हा मुंबईला कालच्या दिवशी होता. सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांमध्ये क्रिकेटची कॉम्पिटिशन होती आणि तिथं क्रिकेट बघण्यासाठी व क्रिकेटमध्ये सहभाग घेण्यासाठी दरवर्षीप्रमाणे अनेक पोलीस अधिकारी हे मुंबईला गेले होते.
म्हणून कदाचित त्यांना त्यातून वेळ मिळाला नसावा. आणि यातले एक अधिकारी हे कोलकात्याला गेलेले आहेत, ते आम्ही समजू शकतो. कदाचित आम्ही जेव्हा चौथ्यांदा येऊ तेव्हा इथं असणाऱ्या वॉचमॅनशी संवाद आम्हाला साधावा लागणार आहे. त्यामुळे तिथं असणाऱ्या एका मोकळ्या खुर्चीचा आम्ही फोटो काढून त्या ठिकाणी आलेलो आहे. आमचं एवढंच मत आहे की जरा या तपासाला आपण कुठेतरी सिरियसली घ्या, पण त्या बाबतीत या CIDकडनं पण आणि सरकारकडनं पण कुठल्याही बाबतीत त्या ठिकाणी सिरियसनेस दिसत नाही. आज जे काही मुद्दे आम्हाला मांडायचे होते आणि बोलायचे होते त्याच्यामध्ये एक तर कर्नाटकाच्या SHOनी जो FIR दाखल केला, कोर्टात गेला, कर्नाटकाच्या तिथून तिथं DGP जे आहेत कर्नाटकाचे त्यांनी महाराष्ट्राकडे पाठवला. अधिवेशनामध्ये या बाबतीतली चर्चा झाली आणि आम्हाला असं कळलं की हा FIR CIDकडे पाठवलेला आहे. आता CIDकडे पाठवत असताना शब्दाचा खेळ खेळतात असं आम्हाला कळलं. काही पत्रकारांशी सुद्धा जेव्हा काही वरिष्ठ अधिकारी CIDशी बोलले ते म्हणले आम्ही तपास नाही करणार या FIRवर, आम्ही एन्क्वायरी करणार, म्हणजे चौकशी करणार, तपास नाही करणार. म्हणजे शब्दाचा खेळ खरंच काय हे समजून घेण्यासाठी आम्ही आलो होतो. पण इथं दुर्दैवाने कुणीच भेटलं नाही, न खालचे अधिकारीसुद्धा तिथं या विषयाच्या बाबतीत अपडेटेड होते. असं अपडेटेड कुणीही व्यक्ती दुर्दैवाने इथं आम्हाला आढळलं नाही. त्यानंतर काही आम्ही जे AIB नाही तर DGCA बरोबर जे काय पत्रव्यवहार केला आणि DGCAने आम्हाला जी माहिती पाठवलेली आहे त्याबद्दलचे डॉक्युमेंट घेऊन आम्ही आलो होतो. ह्याच्यात बरंच काही लिहिलं आहे, पण एक छोटासा विषय सांगतो. FDR म्हणजे मशीन विमानाचं जे आहे ते कशा पद्धतीने वागलं, त्याचे डिव्हायसेस कशा पद्धतीने वागत होते, हे कुठं रेकॉर्ड होतं ते FDA. तर आम्ही जी मागणी केली होती की अमेरिकेची एखादी एजन्सी, चांगली एजन्सी घ्या, तर आम्हाला या रिपोर्टमध्ये सांगितले. धन्यवाद आपल्या सर्वांचे, मीडियाचे आणि महाराष्ट्राचे. दबाव आल्यामुळे DGCAने अमेरिकेची ही जी कंपनी आहे NTSB याला आता याच्यामध्ये घेतले नाही. सांगितले की FDR रिपोर्ट डाउनलोड झालेला आहे, फक्त त्याच्यामध्ये कुठेही गोंधळ होणार नाही यासाठी फॉरेन्सिक रिपोर्टसुद्धा आम्हाला बाहेर असं सांगितलं. आणि त्यानंतर CVR हा जळलाय असं सांगत होते. आनंदाची बातमी आहे, तुम्ही सगळ्यांनी दबाव वाढवला, महाराष्ट्रात तमाम जनतेने दबाव वाढवला आणि CVR जो जळलाय असं ते म्हणत होते. आता त्यांनी सांगितले CVRची सगळी माहिती ही तिथं आता डाउनलोड झालेली आहे. पण शेवटची लाईन बघितली, त्यांनी सांगितलंय की हा सगळा तपास हा आम्ही क्रिमिनल अँगलनी करत नाही, पण उद्या जाऊन कोणाचा ॲक्सिडेंट होऊ नये या अनुषंगाने करतोय. असे सगळे डॉक्युमेंट तिथं दिलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की खराताचा जो अँगल आहे तो अजूनपर्यंत CIDने हा हाती घेतला नव्हता, त्यामुळे तोही हाती घ्यावा अशी विनंती करण्यासाठी मी आलेलो आहे. आता याच्यामध्ये एक फोटो तुम्हाला दाखवतो. हा आहे अजितदादांचं काटेवाडीचं घर. ही ती विहीर आहे, त्याच्याजवळ एक कोणाची तरी शेती आहे. त्या शेतीला हे एक बकरी मारून आणि पूजा करून हे 28 तारखेच्या आधीच तिथं टांगली होती. आता फक्त हाडं आणि काही थोड्या प्रमाणात मांस हे तिथं आहे. आम्हाला जी माहिती कळालेली आहे आणि त्याबद्दलचं आम्ही नमूद केलेलं आहे, बारामतीचा एक छोटा कुठला तरी नेता आहे जो खराताच्या सातत्याने संपर्कात होता आणि अजितदादांच्या जे काही पक्षातले प्रमुख जे नेते आहेत जे खराताच्या संपर्कात होते त्या लोकांबरोबर काही आर्थिक संबंध या छोट्या नेत्याचे आहेत. काटेवाडी हे जे घर आहे त्या घराचे जे काही आपल्याला पगार द्यावे लागतात, पेमेंट करावे लागतात, त्याच्यामध्ये हा छोटा नेता कुठेतरी इन्वॉल्ड आहे असं आम्हाला कळतंय. आणि ह्या सगळ्या पूजा एक काटेवाडीच्या घराच्या बाहेरची आणि तिथं सहयोग नावाचं घर आहे त्याच्या बाहेरची पूजा या छोट्या नेत्याच्या माध्यमातून केली असं आम्हाला कळतंय. आम्ही काळ्या जादूवर विश्वास ठेवत नाही, आम्ही बोंदूगिरीवर विश्वास ठेवत नाही, पण या मागचा हेतू काय होता? दादांच्या तिन्ही घराबाहेर म्हणजे एक काटेवाडीचं घर, बारामतीचं घर आणि देवगिरी बंगला या तिन्ही घराच्या बाहेर अशा प्रकारच्या पूजा का झाल्या? मग खराताच्या अकाउंटमध्ये 27, 28 आणि 29 जानेवारीला उलाढाल का वाढली? आणि मग त्याच्याच बरोबर एक कुणीतरी व्यक्ती शेतकरी जेव्हा खराताला 27 का 26 जानेवारीला भेटला होता तेव्हा पवार परिवाराच्या प्रेमापोटी त्या शेतकऱ्याला पवार परिवाराबद्दल सगळं नीट होईल का असं विचारल्यानंतर खराताली त्या एका साध्या शेतकऱ्याला, ते सुद्धा द्राक्षाच्या शेतकऱ्याला असं सांगितलं असं आम्हाला कळालं की पुढच्या काही दिवसामध्ये पवार परिवारावर फार मोठा आघात नाही तर अडचण होऊ शकते. हे सगळं जे आहे याच्यात पण इन्व्हेस्टिगेशन CIDने करावं
असं आम्ही इथे असणाऱ्या अधिकाऱ्यांना म्हणजे खुर्चीला तिथं खरं तर सांगितलेलं आहे. इथं मोकळी खुर्ची जी होती त्याला आम्ही विनंती केलेली आहे, पण आमचं डॉक्युमेंट इन्व्हर्ट झालेले 140 कलमाच्या अंतर्गत माझं जे काही स्टेटमेंट आहे. आणि मग मी सहज गप्पा मारत असताना नाहीतर इतरही सोर्सेसच्या माध्यमातून माहिती केली. मी 4 वेळा आलोय, 3 वेळा आलोय. VK सिंग किती वेळा आणलं गेलं त्याला? एकदा. रोहित सिंग किती वेळा आला? एकदा सुद्धा आला नाही. मग CID खरंच काय करते याचा खऱ्या अर्थाने अभ्यास करण्याची त्या ठिकाणी जरूरत आहे असं मला तरी वाटतं. त्यामुळे आम्ही कष्ट करून जो FIR आणला त्याच्यावर फक्त तिथं कुठंतरी एन्क्वायरी केली जाणार आहे, इन्व्हेस्टिगेशन केलं जाणार नाही असं दुर्दैवाने त्या ठिकाणी आम्हाला कळतंय. अजून कोणाचं काय आहे का? तुम्ही फार ते गंभीर आरोप केला आहे. एक तर DGCIने ती एजन्सी जी नेमली तेवढं जरा पुन्हा खुलासेवर सांगा. ती एजन्सी कुठली आहे, नेमकं ती काय काम करेल हा एक बघा. आणि दुसरं काटेवाडीच्या बकरा जो टांगलाय बाहेर, छोटा नेता आहे, नेमका काय पार्श्वभूमी त्या छोट्या नेत्याची, कोण आहे नेमकं? नाही, राजकीय नेता आहे, बारामतीचा आहे, छोटा नेता आहे असं आम्हाला कळालंय. जो खराताच्या संपर्कात होता, खराताकडे जाऊन पूजासुद्धा करत होता. आणि दादांचे जे काही नेते जे कुणी खराताच्या संपर्कात होते त्या नेत्यांबरोबर आर्थिक व्यवहार त्या छोट्या नेत्याचे असतील असं आम्हाला त्या ठिकाणी कळतंय. आता आम्हाला जेवढी माहिती कळाली आम्ही सांगितलं. आता इन्व्हेस्टिगेशन पोलिसांनी करावं ना, पण पोलिस तोंड बघून जर इन्व्हेस्टिगेशन करत असेल, सत्ता बघून आणि पार्टी बघून इन्व्हेस्टिगेशन आणि FIR करत असेल तर खरंच दुर्दैवाने एवढे चांगले अधिकारी पोलीस विभागात असताना, कॉन्स्टेबलपासून सर्वच पोलीस विभागाचा आम्हाला आदर असताना ठराविक 4-5% लोकांमुळे दबाव घेतल्यामुळे जे पोलिसांचं नाव आज या महाराष्ट्रामध्ये खराब होतंय हे अतिशय दुर्दैवी गोष्ट असं आम्हाला म्हणावं लागेल. छोटा नेता कोणत्या पक्षाचा आहे नेमका? आता दादांच्याच पक्षाचा असू शकतो असं आम्हाला त्या ठिकाणी कळलेलं, अजून नाव कळलं नाही, पण त्या बाबतीतलं नाव आम्ही काढायला बघितलेलं आहे. आम्ही फोटोसुद्धा बघतोय. काही अजितदादांच्या मोठ्या नेत्यांच्या करंगळ्या कापल्या होत्या, अंगठे कापले होते. अजून छोट्या नेत्याचं कोणाचं काय कापलं होतं का, म्हणजे जे दिसेल असं म्हणजे अंगठा वगैरे, हे आम्ही थोडं त्या ठिकाणी शोधतोय. ते फोटो आमच्यापर्यंत आल्यानंतर मग आम्ही लिंक लावण्याचा प्रयत्न तिथं करू. बघा, आमचं एवढंच मत आहे, आमचा नेता गेलाय, नेता गेल्यामुळे आम्ही भावनिक झालेलो आहे आणि आम्ही कोणालाही सोडणार नाही. आणि आम्ही फक्त भाषण करण्यासाठी हे बोलत नाही. आम्हाला भाषण करण्यासाठी हे बरंच काय बोलू शकलो असतो, पण आम्हाला ते न करता यात अराजकीय भूमिका घेत आमच्या नेत्याला न्याय मिळाला पाहिजे. जर मोठ्या नेत्याला न्याय देता येत नसेल तर गरिबाला न्याय कसा मिळेल अशी आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. काटेवाडीच्या संदर्भातलं पण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षातलं पोलीस बोलत नाहीये आपण शेतकऱ्यांच्या बाजूने. माझं तर एकच मत आहे की आता MLC देण्याची वेळ आलेली आहे. अमोल मिटकरी हे दादांच्या बाजूली बोलत आहेत, तर मला तर असं वाटतंय गरीब माणूस आहे पण अमोल मिटकरींना MLC द्यायला काय हरकत आहे. पण काय झालंय, काही नेते मुलाचं नाव पुढं करतायत, काही नेते पुतण्याचं नाव पुढं करतायत आणि काही व्यावसायिक लोक पैसे पुढं करतायत. आता सामान्य व्यक्तीला न्याय मिळेल जो दादांची भूमिका घेतो का पैसेवाल्याला, का पोराला, का पुतण्याला न्याय, नेत्यांच्या पोराला, पुतण्याला का कोणाला न्याय मिळेल हे आपल्याला बघावं लागेल. मुद्दा तपास आणि चौकशी या दोन शब्दांच्या ग्लिचमधलं असं वाटतं की अजूनही ऑथॉरिटी प्रॉमिस करू शकत नाहीत की आम्ही इन्क्वायरी करतो, आम्ही फक्त या सगळ्यावरती चौकशी. बघा, एन्क्वायरी म्हणजे कुठेतरी फक्त आपण काय म्हणतात त्याला चौकशी म्हणजे हा FIR आता आलेला आहे. FIRचं करायचं काय, परत तर पाठवता येत नाही कारण तो लिगली आलेला आहे. म्हणजे कर्नाटका SHOली तो FIR आम्ही केल्यानंतर तिथं असणाऱ्या कोर्टाकडे पाठवला, तिथं असणाऱ्या कर्नाटकाच्या कोर्टाली तो DGPकडे पाठवला, त्या DGPकडनं महाराष्ट्र DGPकडे पाठवला, त्या महाराष्ट्र DGPली तुमच्यामुळे आणि लोकांमुळे आणि आम्ही अधिवेशनाविषयी हा मांडल्यामुळे तो आता कुठेतरी CIDकडे आलेला आहे. मग आम्ही म्हणतो आता तपास होणार, आम्ही आनंदी झालो की अरे चला दादांच्या बाबतीत तपास या महाराष्ट्रामध्ये होणार. पण नंतर आम्हाला कळालं फक्त एन्क्वायरी केली जाणार आहे, म्हणजे विचारपूस केली जाणार आहे आणि एक छोटासा रिपोर्ट त्याच्या बाबतीतला केला जाईल आणि तो कुठेतरी बारामती मॅजिस्ट्रेट कोर्टामध्ये तिथं सबमिट केला जाईल. म्हणजे हे थट्टा आणि चेष्टाच आहे ना. म्हणजे कसं आहे, भाषण करताना कुणीही काय बोलू शकतं, आम्ही ह्याला काढू त्याला काढू, हे शोधू ते शोधू. अरे पण कृतीसुद्धा त्या पद्धतीने या महाराष्ट्राच्या पोलिसाच्या माध्यमातून दिसली पाहिजे ना. पण कृतीच दिसत नसेल तर आमचा विश्वास या सिस्टमवर त्या ठिकाणी कसा बसणार हा साहजिकच प्रश्न आम्हा सगळ्यांना निर्माण त्या ठिकाणी होत आहे. DGCAचा एक विषय सांगते, एजन्सी नेमली नेमकं काय काय करणार आहे ते आणि काय काय झालं. आम्ही जेव्हा हा मुद्दा मांडला होता की
DGCAवर आमचा विश्वास नाही आहे, अजूनसुद्धा नाही. सगळेच अधिकारी खराब असं नाही. AIB त्या एव्हिएशन मंत्र्याच्या खाली काम करणारी एजन्सी आहे, DGCA सुद्धा. आणि एव्हिएशन मंत्र्याचं कसं लिंकिंग आहे हे मी सांगितलं. मग आमच्या सगळ्यांची मागणी होती की मग युरोपची एक एजन्सी घ्या, अमेरिकेची एक एजन्सी घ्या. आता NTSB USA ही एजन्सी अपॉइंट केलेली आहे. कशासाठी केली? आता टेक्निकल ॲडवायझर्स फ्रॉम बंबार्डियर, हनीवेल अँड फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन FAA to participate and assist in this investigation as per the relevant standards of ICAO Annex 13. म्हणजे आपण प्रेशर टाकलं, आपण हे मुद्दे मांडले, त्यामुळे आता काही झालं तर एवढं प्रेशर टाकल्यानंतर काही ना काहीतरी ऐकावं लागतं. त्यांनी ते ऐकलेलं आहे. तर त्याच्यामध्ये ही जी अमेरिकेची एजन्सी आहे ती जो ब्लॅक बॉक्स आहे त्याच्यामध्ये एक मशीन आणि इक्विपमेंटचं रेकॉर्डिंग करणारं डिव्हाइस असतं, त्याला FDR म्हणतो. त्याचा तिथं इन्व्हेस्टिगेशन आणि अभ्यास केला जाईल. त्याच्याचबरोबर CVR ज्याच्यामध्ये आवाज रेकॉर्ड केला जातो, जळला असं ते म्हणत होते, पण आपण दबाव टाकल्यानंतर आता म्हणतायत की नाही नाही डॉक्युमेंट आहे, तर त्याचासुद्धा अभ्यास ही एजन्सी त्या ठिकाणी करणार आहे असं उत्तर आम्हाला इथं DGCA मधून मिळणार आहे. पण काय लिहिलं आहे? द फायनल इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट विल कंटेन ऑल द फाइंडिंग अँड विल इश्यू सेफ्टी रेकमेंडेशन टू अवॉइड रिअकरन्स ऑफ सच ॲक्सिडेंट्स इन फ्युचर. म्हणजे DGCA आणि AIB हे उद्या ॲक्सिडेंट होऊ नये या हेतूतून फक्त हे इन्व्हेस्टिगेशन करते हे आम्ही म्हणतोय. आणि ह्याच्यातच आमचा अजून एक मुद्दा आहे. 2023ला जो ॲक्सिडेंट झाला ह्याचा काय या महाशयांच्या कंपनीचा VSRचा, तर त्याचा अजूनपर्यंत 2.5-3 वर्ष झालं रिपोर्ट नाही आला. तर हा रिपोर्ट कधी येणार? आणि अजून एक गोष्ट बघा, हे तुम्हाला आश्चर्य वाटेल. अनेक जे महाराष्ट्राचे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते या महाराष्ट्रामध्ये 1 लाख कोटीचं देय असल्यामुळे तिथं आंदोलन करतायत. त्यानंतर अनेक शेतकऱ्यांना तिथं योजनेचा लाभ मिळत नाही म्हणून ते त्या ठिकाणी आंदोलन करत आहेत. त्याच्याचबरोबर विद्यार्थ्यांना वेळेवर जे स्कॉलरशिप आहे ती मिळत नाही. VSRला जानेवारी 2026 दादांचा ॲक्सिडेंट 28ला झाला, त्या दिवसापासून आत्तापर्यंत म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 145 कोटी रुपये हे VSRला त्यांच्या अकाउंटला दिले. त्यानंतर म्हणजे जानेवारीचं बघितलं, 27 जानेवारीला 15 कोटी दिले एक दिवस आधी. 28 जानेवारी म्हणजे अजितदादांचा ॲक्सिडेंट सकाळी झाला, अख्खा महाराष्ट्र भावनिक झाला होता, तेव्हा या VK सिंगला कदाचित बक्षीस म्हणून म्हणजे ॲक्सिडेंट केला म्हणून बक्षीस म्हणून 2,81,00,000 रुपये दिले, 9 कोटी. त्यानंतर 29 जानेवारीला 16 कोटी दिले. म्हणजे दुसऱ्या दिवशी जेव्हा अजितदादांचं तिथं अंत्यविधी चालू होता, सगळे मोठे मोठे नेते तिथं येऊन काही प्रामाणिकपणे भावनिक दृष्टिकोनातून नाराज होते, भावनिक झाले होते, आणि काही नुसते येऊन तिथं नाटक करत होते असं आपल्याला म्हणावं लागेल. त्या दिवशी 16,88,00,000 रुपये त्या VSRला तिथं दिले. म्हणजे एका बाजूला पैसे देण्यासाठी व्यापाऱ्यांना, ट्रेडरला, आपलं त्या कॉन्ट्रॅक्टरला देण्यासाठी पैसे नाहीत, दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर तुम्ही 145 कोटी रुपये हे VSRला देतात, जेव्हा ती कंपनी ही आता ऑब्जेक्शनमध्ये त्या ठिकाणी आहे. त्याच्याचबरोबर आम्ही एक कॉन्ट्रॅक्ट इथं दिलेला आहे जो कॅन्सल झाला, VK सिंगनी सांगितलं म्हणून. तो कॉन्ट्रॅक्ट ज्याच्यामध्ये दादा इच्छुक होते की चांगल्या कंपनी या विमानं द्याव्यात, उद्या ॲक्सिडेंट होऊ नये याच्यासाठी एक कॉन्ट्रॅक्ट जो त्या ठिकाणी काढला गेला होता, तो कॉन्ट्रॅक्ट याच्यामध्ये कुठे रे रिपोर्ट त्याच्यामध्ये आहे, तो आम्ही त्या ठिकाणी सबमिट केलेला आहे. आणि ते टेंडर हे दुर्दैवाने त्या ठिकाणी कॅन्सल झालं. आता त्या टेंडरबद्दलचे पण रिपोर्ट हे आम्ही, आणि ते टेंडर जे कॅन्सल झालं ते सुद्धा त्या ठिकाणी आम्ही CIDकडे आत्ता दिलेले. तपास करत असताना त्या विषयामध्ये सुद्धा तपास करण्यात यावा का कॅन्सल झालं, कारण त्यात एक लाईन अजितदादांनी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी आणि कदाचित CM साहेबांनी सुद्धा टाकली होती की ॲक्सिडेंट झालेली एखादी कंपनी असेल तर त्याला या टेंडरमध्ये सहभाग घेता येणार नाही. आणि VSRचा 2023ला ॲक्सिडेंट झाल्यामुळे त्यांना याच्यामध्ये सहभाग घेता येत नव्हता. आणि मग ते मंत्रालयात येऊन गोंधळ घातल्यानंतर मग त्या टेंडर हे कॅन्सल झालं आणि जसे ते तसं टेंडर तिथं सुरू झालं. आणि त्यात अजितदादांच्या ॲक्सिडेंटनंतर आत्तापर्यंत आपण जर बघितलं तर 145 कोटी रुपये हे सरकारकडे पैसे नाहीत असं बोलत असताना सुद्धा VK सिंगच्या कंपनीला सहज त्या ठिकाणी दिलं. दुर्दैव असं
की काही दिवसांपूर्वी जेव्हा कुठल्या तरी एका मोठ्या पत्रकाराच्या मुलाचं का मुलीचं लग्न होतं दिल्लीमध्ये, हाच VK सिंग एका महाराष्ट्राच्या बड्या नेत्याला तिथं एक डॉक्युमेंट देतो त्याच्या PAच्या हातामध्ये, हातात हात त्या ठिकाणी मिळवतो आणि VK सिंगच्याच VSRच्या विमानाने हा मोठा नेता हा मुंबईला परत त्या ठिकाणी येतो. म्हणजे थट्टा चालली आहे का? अजितदादाला न्याय मिळावं यासाठी आम्ही बोंबलतो इथं, आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही एक संदेश देताय त्या VK सिंगच्या इन्व्हेस्टरला, VK सिंगच्या कामगारांना की काय घाबरू नको, आमचा हात तुझ्या. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.